आज कोल्हापूरच्या सर्व पक्षांच्या वतीनं पालकमंत्री आंबेडकर साहेबांची हद्दवाढी या विषयावरती बैठक आयोजित केली होती। यामध्ये कोल्हापूरचे कमिशनर उपस्थित होते, सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते। कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही हे सर्वश्रुत माहीत आहे। महाराष्ट्रात असं कुठलं शहर राहिलेलं नाही की ज्या शहराची हद्दवाढ झालेली नाही, फक्त कोल्हापूरचीच हद्दवाढ झालेली नाही। खरोखरच कोल्हापूर आता गुदमराला लागलेलं आहे। हद्दवाढ होणं ही काळाची गरज आहे। यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत एक पालकमंत्र्यांनी बैठक लावावी आणि हद्दवाढ का व्हावी याची कारणं काय आहेत हे सर्व आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत। पालकमंत्र्यांनी असा शब्द दिलेला आहे, नजीकच्या काळामध्ये ज्यांचा विरोध आहे त्याही लोकांची समजूत निश्चितपणे काढली जाईल। हा राज्य सरकारला अधिकार आहे, ते मान्य करू द्यात नाहीतर अमान्य करू द्यात, पण महाराष्ट्र सरकार पुढच्या काळामध्ये डायरेक्ट या कोल्हापूरची हद्दवाढ करेल या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। या हद्दवाढीमुळं आपल्याला हद्दवाढ न झाल्यामुळं जो वर्षाला 1000 कोटी रुपयाचा फंड मिळतोय तो फंड मिळणार झालेला आहे। जी लोकसंख्या जी 10 लाखावर न्यायला लागत्या ती लोकसंख्या वाढत नाही आहे। त्यामुळे 18+2 अशी 20 गावं जी कोल्हापूरचा सगळाच या ठिकाणी ते लाभ घेतात। मग पाणी KMT असू देत, या ठिकाणला व्यवसायाला या 2 लाख लोक रोज या शहरामध्ये या आसपासच्या गावातली लोक व्यवसायाला येतात। या CPRचा लाभ या ठिकाणी घेतात। म्हणजे सर्व ठिकाणचा लाभ घ्यायचा आणि जे नेते लोक विरोध करतात ना त्या नेते लोकांची घरं बंगलं या ऑफिस आणि या ठिकाणी व्यवसाय या कोल्हापूर शहरात आहेत आणि तीच लोक या ठिकाणी विरोध करतात। हे बरोबर नाही आहे। त्यामुळे आता खूप म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त काळ हा हद्दवाढीचा प्रश्न आहे, तो लवकर निकाली लावावा यासाठी आम्ही सर्वपक्षीय एकत्र आहोत। आणि मला खात्री आहे हे पालकमंत्री यंग आहेत, पालकमंत्री एक प्रश्न जाणून घेऊन मार्गी लावणारा हा कर्तव्य दक्ष असणारे हे पालकमंत्री आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहून हा हद्दवाढीचा प्रश्न लवकरच निकाल काढू। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।